चंद्रपूर शहरातील CTPS उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरवस्था आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक राहुल विरुटकर यांनी नागरिकांसह अनोखे आंदोलन छेडले. आंदोलनानंतर वीज केंद्र प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. चंद्रपूर शहरातील तुलसीनगर परिसरातील CTPS उड्डाणपुलावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत धोकादायक झाला होता. त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येविरोधात नगरसेवक राहुल विरुटकर यांनी नागरिकांसह रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उतरून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनाची दखल घेत वीज केंद्राचे अभियंता राजूरकर यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. तसेच CTPS उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. नगरसेवक राहुल विरुटकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनामुळे अखेर प्रशासनाला जाग आली असून लवकरच रस्त्याची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान रस्ता पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत जनतेसाठीचा लढा सुरूच राहील असा निर्धार राहुल विरुटकर यांनी व्यक्त केला. सर्वांना जय महाराष्ट्र. नमस्कार. CTPSचा हा जो पुलिया आहे राष्ट्रवादी वृंदावन नगर जोडणारा आपल्या रेल्वे क्रॉसिंगवरचा, मागच्या 6-7 महिन्यापासून हा रोड खराब आहे. जेव्हा आमचं इलेक्शन चालू होतं तेव्हापासून हा रोड खराब आहे. आमच्या एका नगरसेवकांनी त्यांना निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर मी कमीत कमी 3 वेळा जाऊन त्यांना भेटलो आणि सांगितलं, सर असं आहे, लोक पडत आहे, आज करतो उद्या करतो, 18 लाख आले, 15 लाख आले, 20 लाख आले, पैसे नाही आहे, फंड नाही आहे, अशाच आम्हाला बाता सुनावत गेले CTPSचे अधिकारी लोक. आणि मला एक सर्वसामान्याचा प्रश्न आहे, या चंद्रपूर CTPSचा या जनतेला फायदा काय? लाईन गेली 2-2 घंटे येत नाही, रात्रभर येत नाही, लहान लहान पोरं झोपत नाही. त्याच्यानंतर एक पाण्याची टाकी आम्ही त्यांच्या जागेवर मागितली, ते नकार देता का आम्ही देऊ शकत नाही म्हणून. त्याचा फायदा काय? इतकं मोठं आम्ही जनरेशन करतो, एवढी मोठी डस्ट आम्ही खातो आणि रोड बनवून द्यासाठी 6-6 महिने लागत आहे. साधा 20 लाखाचा रोड आहे हा, 6-6 महिने लागत आहे. आम्हाला गिट्टी उडून लागत आहे. तर याचा फायदा काय CTPSचा? CTPS राहून फायदा काय? आज हे एक छोटीशी तिंगारी आहे, याच्यानंतर मोठं आंदोलनाचं स्वरूप होणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हा रोड लवकरात लवकर आम्हाला 2-4 दिवसात बनवून द्या, एवढीच आमची मागणी आहे. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.